मित्रांनो, सर्वांचं शिवकुंज ट्रेडिंग इन्स्टिट्यूट मध्ये मी स्वागत करतोय. मित्रांनो, सर्वजण आपण या ठिकाणी मार्केटमध्ये प्रॉफिट कसं जनरेट करू शकतो, कुठे बाय करायचंय, कुठे सेल करायचंय, अशा ऑटोमेटेड स्ट्रॅटेजी संदर्भात आपण माहिती घेण्यासाठी या ठिकाणी आपण जमलोय. या ठिकाणी मित्रांनो मी एक रोबोट बनवलाय. आता रोबोट म्हणजे काय की नो इमोशन, एसेल, टार्गेट, बरोबर, ट्रेलिंग एसेल, या सगळ्या गोष्टी फुल ऑटोमेशन वरती. या फुल ऑटोमेशन वरती माझा आता एक ट्रेड चालू आहे. तो ट्रेड जर बघितला ना, आता 9798 मी या ठिकाणी स्क्रीन रेकॉर्डिंग बाजूला ऍड करतो म्हणजे तुम्हाला समजेल. या ठिकाणी आता याच्यामध्ये बघा की अलर्ट आहेत ना, हे बघा, हा जो अलर्ट आहे, जो अलर्ट या ठिकाणी जनरेट झालेला या स्ट्रॅटर्जीने या लेवलला. आता या ठिकाणी माझी एंट्री चालू आहे, किती रे, 97 समथिंग या ठिकाणी प्रॉफिट चालू आहे. मी आता व्हिडिओ बनवतोय बघा, $100 पर्यंत मार्केटमध्ये प्रॉफिट आपलं गेलंय. हे 5,000चा 4,500चा अकाउंट. ओके, आता या ठिकाणी मी याला बंद केलं. ओके, आता एंट्री माझी चालू आहे बघा. जर आपण फुल अल्गो ऑटोमेशन वरती जर ट्रेड करायचं असेल तर मार्केटमध्ये आपल्याला स्ट्रॅटर्जी वेगवेगळ्या अल्गोच्या डेव्हलप करणं गरजेचं. जसं मी 1 सेकंदाची अल्गोची स्ट्रॅटर्जी बनवली, जी स्वतः बाय करते, स्वतः सेल करते, स्वतः स्टॉप लॉस लावते, स्वतः टार्गेट लावते. सगळ्या गोष्टी ते ऑटोमेशन वरती आहे. या ठिकाणी आपल्याला बसायची गरज नाही ट्रेडिंगसाठी. आता जर तुम्हाला वाटत असेल की ही स्ट्रॅटर्जी घ्यायची आहे मला, तर तुम्ही कोर्स जॉईन करा. कोर्समध्ये A to Z या संदर्भात सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत सगळ्या गोष्टी आपण या कोर्समध्ये शिकवल्या. 25,000 त्या कोर्सची फी आहे मित्रांनो. खूप कमी प्राइस ठेवली आहे. त्यामध्ये तुम्हाला 4 वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जी आहेत. निफ्टी, बँक निफ्टी असू दे, फंडेड अकाउंट वरती ट्रेड कसं करू शकतो, कोणतं बेस्ट फंडेड अकाउंट आहे, फंडेड अकाउंटचे लेवल आपण क्लिअर कसे करायचे. आता जर तुम्ही बघितलं ना, तर माझं एक फंडेड अकाउंट आहे, हे मी 2 दिवसापूर्वीच क्लिअर केलं. आता बघा की या ठिकाणी मी जी तुम्हाला आता बायसेल मी स्ट्रॅटर्जी देणार आहे ना 1000 मध्ये, म्हणजे 999 मध्ये, त्या स्ट्रॅटर्जीने मी 79% विन रेशो घेऊन आलो. किती? 79%. $5,000 मी 5,000 मित्रांनो $513 बनवले विथिन 10 डेज, 10 दिवसामध्ये. जर तुम्ही या ठिकाणी स्वतःचा कॅपिटल यूज करत नसाल, हे बघा, हा त्याचा मेल आलेला आहे. ओके, जर तुम्ही याला यूज करत नसाल, बरोबर, म्हणजे स्वतःचं कॅपिटल यूज करत नसाल, तर फंडेड अकाउंटचं कॅपिटल यूज करू शकता. आता फंडेड अकाउंटचं कॅपिटल यूज करायचंय, बरोबर, मग त्यासाठी तुमचं पूर्ण अकाउंट घेण्यापासून ते पे आउट येईपर्यंत त्याचे काही रूल अँड रेग्युलेशन आहेत, ते फक्त तुम्हाला फॉलो करावे लागतील. ते पूर्ण आपण पुढे कोर्समध्ये बघणार आहोत सगळ्या गोष्टी. आता या ठिकाणी जो रोबोट आहे, हा रोबोट फुल ऑटोमेशन वरती आहे, बरोबर. मग यासाठी तुम्ही काय करा माहितीये, की सपोज कोणाला जर कोर्स जॉईन करायचा किंवा हा रोबोट घ्यायचा आहे, तर एक्सनेसचं अकाउंट ओपन करा. एक्सनेसच्या अकाउंटमध्ये डेमो अकाउंट ओपन होतं. त्या डेमोचं अकाउंट आहे ते तुम्ही काय करा माहितीये, एमटी5चं अकाउंट आहे, ते तुम्ही आम्हाला शेअर करा. त्याचं काय, व्हॉट्सअप नंबर दिलाय, त्या व्हॉट्सअप नंबरवरती आयडी, त्याच्यानंतर त्याचा पासवर्ड जो तुम्ही ठेवाल तो, आणि सर्व्हर नेम, या 3 गोष्टी आहेत, त्या तुम्ही शेअर करा. जेणेकरून आम्ही तुमच्या मोबाईलवरती, म्हणजे तुमच्या एमटी5ला डायरेक्ट कनेक्ट करू हा अल्गो. जेणेकरून तुम्हाला समजेल, एका दिवसासाठी ओपन असेल, तुम्हाला समजेल की तुम्ही जर या स्ट्रॅटर्जीला कनेक्ट केलं असतं तर एका दिवसामध्ये मिनिमम किती प्रॉफिट नसलं, लॉस असला तरी तुम्ही किती लॉस घेऊ शकता, आणि याचा रिस्क मॅनेजमेंट काय असणार आहे, कॅपिटल मॅनेजमेंट काय असणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी एकदम प्युअर मध्ये क्लिअर होते. आणि जे काय अकाउंट असणार आहे ते तुमच्याकडेच असणार आहे, आमच्याकडे कोणतेही अकाउंट नसणार आहे. चला, आता वेळ न घालवता आपण आपल्या स्ट्रॅटर्जीवरती येऊया. आता स्ट्रॅटर्जीवरती येण्याआधी बघा, या ठिकाणी मी 2 अल्गो बनवले होते. आपण या थेरीवरती काम नाही करायचं, आपल्याला सिंपल 3 मिनिटावरती जायचं. 3 मिनिटावरती गेल्यानंतर 81 कॅन्डल वरती आपण क्लिक करायचं. 81 कॅन्डल वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपली स्ट्रॅटर्जी इथून पुढे चालू होणार आहे. ओके, जसे तुमच्याकडे 2 इंडिकेटर आलेच असतील, तुम्ही 1999 रुपये पे केल्यानंतर तुमच्याकडे ही स्ट्रॅटर्जी आली असेल. मग या स्ट्रॅटर्जीमध्ये काय करायचं ते पहिल्यांदा बघू. या स्ट्रॅटर्जीमध्ये तुम्ही
गेल्यानंतर पहिल्यांदा सिंपल शिवकुंज ट्रेडिंग ओपन करायचं. शिवकुंज ट्रेडिंग ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सिग्नलला टिक करायचं आणि ही 2 पिरियड घ्यायचा. आता 2 केल्यानंतर व्हॅल्यू 2 झाल्यानंतर या ठिकाणी आपण ओके करायचं. ओके केल्यानंतर आपण दुसऱ्या शिवकुंज OHLC वरती जायचं. आता शिवकुंज OHLC वरती गेल्यानंतर 15 आणि 22 हे मला EMA नको आहेत सध्या तरी. पाहिजे असेल तेव्हा मी त्या ठिकाणी त्यांना ऑन करेन. ओके, बघा की आत्ता या ठिकाणी बघा इथे सेल एंट्री झाली आहे माझी. आता काय प्रॉफिट आहे. आता समजून घेऊया की 33 EMA या ठिकाणी काय कामाचं आहे. पहिल्यांदा आपण ते समजून घेऊ. आता 33 EMA आहे ना, त्याला सिंपल आपण सर्व बंद करूया या ठिकाणी. EMA आपण या ठिकाणी एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ऍव्हरेज EMA आपण त्याला या ठिकाणी ऍड करूया आणि त्याला सिंपल 33 करूया. किती 33 EMA या ठिकाणी मी 33 EMA केले. आता मार्केट काही असू दे, कुठे पण जाऊ दे, वरती जाऊ दे किंवा डाऊन येऊ दे, मार्केट कधी पण एका लाईन मध्ये नाही तर एक सपोर्ट घेऊन अप अँड डाऊन करतच डाऊन किंवा अप ट्रेंडला जातं. मग त्यासाठी आपल्याला 33 EMA मदत करणार आहे. जसं की हा बघा, हा अप ट्रेंड आहे. आता सिंपल बघा, हा अप ट्रेंड आहे. या 33 EMA लाच तो सपोर्ट घेऊन वरती जातो, बरोबर. आता हा डाऊन ट्रेंड आहे, मग हा 33 EMA लाच घेऊन डाऊन येतोय. आता हा अप ट्रेंड, हा डाऊन ट्रेंड आहे, बघा सिंपल काय करतोय की त्याच EMA ला घेऊन वरती जातोय. म्हणजे तुम्ही या ठिकाणी काय करा माहितीये की लॉजिकली की ज्यावेळी समजा माझी इथे बाय एंट्री पडली तर कधी पण मी एक्झिट कधी करेन की याच्या खालच्या कॅन्डलला, सपोज या EMA च्या खालच्या कॅन्डलला जर मार्केटने क्लोज दिलं तर, सपोज जसं की बघा या जर या EMA च्या खालच्या कॅन्डलला इथे जर EMA ने क्लोज केलं, इथे बघा क्लोज केलंय, तर इथे माझा एक्झिट होणार त्या ठिकाणी बाय असेल तर. आता बघून घेऊया आपण. आता एंट्री कशी घ्यायची पहिल्यांदा ते समजून घेऊया, त्याच्यानंतर बाय आणि सेल आपण समजूया. ओके, आता बघा की मार्केटमध्ये ना कॅन्डल बनतात, अशा कॅन्डल बनतात एकेनाशी. आता नॉर्मली सपोज या ठिकाणी सेल आलंय, मित्रांनो व्यवस्थित समजून घ्या, या ठिकाणी सेल आलंय. आपण जोपर्यंत एंट्री नाही घेणार आहोत जोपर्यंत त्याचा लो ब्रेक होत नाही. हा त्याचा लो आहे, बरोबर. लो मी मार्क केला, लो जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत मी काय करणार आहे, या ठिकाणी एंट्री घेणार नाही. जसं या कॅन्डलने लो ब्रेक केला तशी मी इथे एंट्री टाकली. हा माझा काय झाला, स्टॉप लॉस. याच्यावरती मार्केट टच झालं, मी एक्झिट असणार. आता हे झालं सेलसाठी. आता इथे बघा, इथे बायची एंट्री आहे, बरोबर. इथे बायच आहे म्हणजे इथे आपण हाय मार्क करणार, कारण बाय म्हणजे काय की मार्केट वरती जाणार आहे. मग इथे बघा, इथे आपण काय केलं, हाय मार्क केला. इथे जसं सेकंड कॅन्डलने ब्रेक केलंय का नाही, थर्ड कॅन्डलने इथे ब्रेक केलं. जसं ब्रेक केलं, जसं थोडं जरी टच झालं ना, अशी कॅन्डल जरा जरी टच केलं लगेच आपलं बटन बायच्या बटनावरती क्लिक झालं पाहिजे आणि बायची एंट्री तिथे कन्सिडर झाली पाहिजे. थोडं वर खाली झालं चालेल, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे इथून काय होणार आहे, आपला ट्रेड चालू होणार आहे. हा आपला स्टॉप लॉस आणि आपण 33 EMA ला पकडून आपण ट्रेल करणार आहोत आपलं टार्गेट. जसं की इथे बघा, मी शिवकुंजला क्लिक केलं आणि शिवकुंज OHLC ला पण क्लिक केलं. आता या ठिकाणी सिंपल बघा, सिंपल या ठिकाणी बाय एंट्री होती. बाय एंट्री नंतर बघा डाऊन आलं, परत डाऊन आलं, परत डाऊन आलं, परत डाऊन आलं, परत डाऊन आलं. म्हणजे त्याने या लेवलला कुठे ब्रेक केलंय का, तर नाही. म्हणजे तुम्ही बिंदास्त. आणि या ठिकाणी जोपर्यंत रेड कॅन्डल येत नाही ना तोपर्यंत घाबरायचं कारण नाही. जसं की इथे बघा, रेड कॅन्डल आली, इथे आपला एक्झिट झाला. सिंपल. म्हणजे या स्ट्रॅटर्जीने तुम्ही जर काम केलं ना मित्रांनो इझिली. आता इथे बघा, इथे सेल एंट्री झाली. समजा तुम्ही इथे सेल एंट्री घेतली असती, इथे काय झालं, जास्तीत जास्त काय झालं असतं, इथे मार्केट डाऊन गेलं, इथे बाय एंट्री आली, परत मी इथे बाय एंट्री घेतली, इथून परत प्रॉफिट आलं, इथे लॉस झाला असता. दुसरं काय, लॉस झाला किती असता, तो पण एकदम छोटा लॉस आहे. या प्रॉफिटच्या पुढे या लॉसची किंमत आहे का, काहीच नाही, बरोबर ना. लॉस होणार आहे. कोणती पण स्ट्रॅटर्जी 100% परफेक्ट नसते. 50% जरी असेल ना आणि 1:3 किंवा
1:2 तुम्ही प्रॉफिट कमवत असाल तरी सुद्धा तुम्ही 50% प्रॉफिटमध्ये राहणार आहे. त्यासाठी रिस्क मॅनेजमेंट समजून घेणं गरजेचं आहे. ते आपण ज्यावेळी पूर्ण हा व्हिडिओच्या एंडला आपण रिस्क मॅनेजमेंट विषय घेणार आहे. इथे बघा, इथे व्हिडिओ हे होतं, इथे आपली एंट्री झाली, इथे आपला स्टॉप लॉस बघा इझिली, इथे आपलं एक्झिट, म्हणजे इथे आपली एंट्री, इथे आपला एक्झिट, हे किती मोठं प्रॉफिट आहे. त्यानंतर बघा परत इथे सेल, लॉस झाला, इथे परत सेल, इथे प्रॉफिट, इथे बाय, इथे आपला लॉस झाला तर इथे सेल एंट्री, इथे लॉस. आता या इथे बघा 2-3 लॉस झाले. किती? 3 लॉस झाले आपले आणि 4 प्रॉफिट झाले. हा बघा, सिंपल. याचं लॉजिक आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. याचं लॉजिक आहे ते. आधी पहिल्यांदा तुम्ही फक्त बाय आणि सेल समजून घ्या. सेल प्रॉफिट, बाय प्रॉफिट, सेल प्रॉफिट. आता इथे बघा किती लाईन मध्ये किती प्रॉफिट आहे. हा सेल प्रॉफिट आहे, हा बाय प्रॉफिट आहे, हा बाय प्रॉफिट आहे, हा सेल प्रॉफिट आहे. आपण फक्त आता काय बघायचंय की फेक एंट्र्या कशा जनरेट होतात. फेक एंट्र्या आता इथे बघा, इथे सेलची एंट्री आहे, याचा लो मार्क केला मी, ते क्रॅक ब्रेक झाला इथे, बरोबर. इथे बाय, इथे ब्रेक झालाय, ती एंट्री झाली असती, इथे पण लॉस, इथे पण लॉस, इथे आपल्याला प्रॉफिट झालं असतं, इथे पण प्रॉफिट झालं असतं. आता ट्रेल कसं करायचं त्या संदर्भात तुम्हाला आता समजावून सांगतो मी. बघा की इथे जर सेलची एंट्री आहे, इथे जर एंट्री आपली पडली आहे, तर ही इझिली ईएमए आहे ना, ही आपल्याला या ठिकाणी मदत करणार आहे. जसं की मी इथे एंट्री घेतली आहे, म्हणजे या लेवलला कुठेतरी माझी एंट्री झाली आहे आणि माझा एक्झिट झाला इथे. म्हणजे किती मोठं प्रॉफिट, म्हणजे असू दे पण आपल्याला प्रॉफिट तर कम से कम झालंय, लॉस तर नाही झालाय ना, समजलं. आता या ठिकाणी बघा की इथे प्रॉफिट आहे, बरोबर. इथे साइडवेज मार्केटमध्ये सुद्धा एंट्र्या नाही पडल्यात, पण आपल्याला लॉस पण नाही झालाय, ते आपण छोट्या प्रॉफिटमध्ये बाहेर झालो. इथे मोठं प्रॉफिट आहे, खूप मोठं प्रॉफिट आहे. आता इथे पण बेनिफिट बघा की या लाईनला त्याने 2 वेळा रिट्रेसमेंट घेतली, म्हणजे इथे काय केला त्याने, सपोर्ट घेतला. इथे रेड कॅन्डल बनल्यात ऍक्च्युअल मध्ये या सर्व, पण मी ग्रीन का दाखवल्यात की आपला एक ग्रेडीनेस असतो, आपण घाबरतो रेड कॅन्डल बघून. रेड कॅन्डल जर बघून घाबरलो तर इथे आपण एक्झिट करू शकतो. त्यापेक्षा तुम्ही होल्ड करा, इथे रेड कॅन्डल दिसणारच नाही बाईंग मध्ये. रेड कॅन्डल कधी, ऍक्च्युअल मध्ये प्रॉपर जर सेल एंट्री येईल तेव्हा तुम्हाला दिसणार आहे. जसं की बघा या ठिकाणी डाऊन आलं, इथून मार्केट वरती आलं, रिट्रेसमेंट घेतलं परत, आणि इथे आपलं एक्झिट झालं. म्हणजे जर आपण याला प्रॉपर वर्क केलं, प्रॉपर समजून घेतलं, तर इझिली आपण प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकतो. त्यासाठी तुम्ही बाय सेल तुम्ही स्वतः याला बिल्ड करू शकता तुम्ही तुमच्या पद्धतीने. आता बघा की इथे बायची एंट्री पडली आहे. आता मला सांगा, मला अशाच एंट्री तुम्हाला दाखवायच्या, इथे बाय एंट्री कन्सिडर झाली असती का? सिंपल, तुम्ही स्वतःच्या मनाला प्रश्न करा. नाही, इथे आपली एंट्रीज पडली असती, कारण याचा हाय काय झालेला, ब्रेकच झालेला नाही. म्हणजे अशा एंट्री आपल्या खूप साऱ्या वाचतात. आता इथे बघा, इथे सेल एंट्री छोट्यासाठी कन्सिडर झाली असती, तुम्ही घेतली असेल तर लॉस झाला असता. इथे बाय एंट्री झाली, इथे लॉस झाला. आपण काही नाही, या लॉसला आपण काही नाही करू शकत. ज्यावेळी डिसिजन फेल जाणार आहे, आपण मार्केटला पैसा द्यायचाच आहे, पण ऍक्च्युअल मध्ये छोटा लॉस घेणं गरजेचं आहे मोठ्या लॉस पेक्षा. पण प्रॉफिट आपल्याला काय पाहिजे, बिग प्रॉफिट. आपल्याला मोठंच प्रॉफिट पाहिजे, छोटं प्रॉफिट घ्यायचंच नाही. जसं की इथे सेल एंट्री आहे, प्रॉफिट, इथे बघा प्रॉफिट. या ईएमए मुळे आपले किती ट्रेड वाचलेत बघा, समजलं. इथे सेल एंट्री आहे, प्रॉफिट, इथे सेल एंट्री आहे, प्रॉफिट. हा लॉस धरूया, हा पण लॉस धरूया, हे प्रॉफिट आहे, बरोबर, हे पण प्रॉफिट आहे. म्हणजे जवळ आपण आतापर्यंत मला वाटतं मी 70% तरी प्रॉफिट मध्ये जायचे, पण मोठ्या प्रॉफिट मध्ये. इथे माझा लॉस झाला, इथे प्रॉफिट आहे छोटं, इथे मोठं प्रॉफिट आहे. आता या सेलला बघा एंट्री पडली असती का, सिंपल. या सेलला एंट्री पडली असती आपली, इथे सेल आलाय, नाही, बरोबर ना. इथे आपली एंट्री पडली नसती. लॉजिकली जर बघितलं तर एंट्री या ठिकाणी आपली पडलीच नसती. आता थोडं आपण अजून बॅक जाऊया, या ठिकाणी बघू, ते बाय एंट्री आहे, प्रॉफिट, ते सेल एंट्री लॉस, बाय एंट्री लॉस. साइडवेज मार्केटमध्ये लॉस होतो,
नाही बोलत, पण आपल्याकडे जो लॉस असतो ना तो खूप कमी आहे, कारण या ठिकाणी आपण 2 स्टॉप लॉस यूज करतो. एक तर हा ट्रेलिंग साठी, इथे बघा बाय, इथे सेल झालं बरोबर, आणि इथे बाय झालं. कॉस्ट टू कॉस्ट कट, इथे सेल झालं बघा, इथे पण कॉस्ट टू कॉस्ट कट, काही फरक नाही पडला. म्हणजे या ठिकाणी जो लॉस होतो खूप छोटा लॉस होणार अशा वेळी. आणि या ठिकाणी कसं की कॅन्डलला बाय पडतो, मार्केटमध्ये कॅन्डलला बाय पडतोय, त्याच्यामुळे आपण मोठी रॅलीसाठी बिंदास थांबू शकतो. मार्केटच्या कुठे मध्ये बाय वगैरे नाही पडत आहे. जसं की इथे जर बाय पडलाय तर तुम्ही स्वतःचे रूल तयार करू शकता की मी या लाईनच्या वरती फक्त बाय एंट्री घेणार आहे, या लाईनच्या खाली फक्त मी सेल एंट्री घेणार आहे. डिपेंड ऑन इन युअर चॉईस. तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी अशी बिल्ड करा की त्याच्यामध्ये तुमची अॅक्युरसी, माझी 79% आली तर तुमची 90च्या पुढे गेली पाहिजे. ते तुम्ही वर्क करा की तुम्हाला कसं जमेल तसं. समजलं? याच्यामध्ये तुम्ही स्वतःला कस्टमाइज करू शकता इझिली. आता या ठिकाणी बघा, ते सेल एंट्री पडली आहे, त्याच्या मार्केट खाली गेलेलंच नाही. इथे बाय एंट्री पडली आहे, इथे बाय एंट्री लॉस, इथे सेल एंट्री प्रॉफिट, इथे बघा सेल एंट्री किती मोठं प्रॉफिट. मित्रांनो, अजून तुम्हाला काय मार्केटमध्ये पाहिजे? पैसाच बनवायचा आहे ना, फंडेड अकाउंट आहे ना, फंडेड अकाउंट वरती या. फंडेड अकाउंट पाहिजे असेल, कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा, तुम्हाला फंडेड अकाउंट दिलं जाईल. $5,000 पासून ते $1,00,000 पर्यंत सर्व फंडेड अकाउंट अवेलेबल आहेत. या फंडेड अकाउंट वरती तुम्ही या स्ट्रॅटर्जीने जर काम केलं, इझिली तुम्ही त्याचे रूल अँड रेग्युलेशन खूप सोपे असतात मित्रांनो, खूप सोपे असतात. रूल अँड रेग्युलेशन फॉलो करून महिन्याला कमीत कमी 50,000 आरामात काढू शकता. त्या 50,000 कमवण्यासाठी तुम्हाला 1,00,000 किंवा 2,00,000 लावायची गरज नाहीये. फक्त 15 ते 20,000 रुपये लावणं गरजेचं आहे. त्या 15 ते 20,000 वरती तुम्ही 50,000 रुपयापर्यंत कमवू शकता फंडेड अकाउंटवर. समजलं? कारण इंडियामध्ये फॉरेक्स ट्रेडिंग लिगल आहे, पण फंडेड अकाउंट यूज करणं अनलिगल नाहीये. ओके, बघा या ठिकाणी सेल प्रॉफिट प्रॉफिट, इथे बघा प्रॉफिट प्रॉफिट. म्हणजे मार्केटमध्ये आपण जी स्ट्रॅटर्जी बनवली त्याला फक्त तुम्ही अप्लाय करा. आणि याची प्राइस मी 999 का ठेवली माहितीये की खूप ट्रेडर आहेत, त्यांना ट्रेडिंग करायची आहे, पण त्यांच्याकडे कॅपिटल नसेल तर फंडेड अकाउंट मी अवेलेबल करून देतोय, स्ट्रॅटर्जी पण त्याच्यासोबत मी अवेलेबल करून देतोय. म्हणजे त्यांना मी स्ट्रॅटर्जी सोबत फंडेड अकाउंट पण देतोय, त्यांना फक्त पेमेंट जे आहे ते पेमेंट पे करावं लागणार आहे. ओके, आणि सिम्पल. जर स्ट्रॅटर्जी सोबत फंडेड अकाउंट असेल तर त्यांची विन रेट वाढतोय ना, म्हणजे या ठिकाणी ते इझिली ट्रेड करू शकतात. आता आपण जो मगाचा आपला ट्रेड चालू होता त्याचं काय झालं ते एकदा बघूया. आता पण तो $90 चालू आहे. आता मी ते स्क्रीनशॉट मी तुम्हाला शेअर करेन. आता वाले 10:43 10:43चा मी स्क्रीनशॉट, $90, $91, $92 असं चालू आहे आता पण प्रॉफिट. म्हणजे मी बघा इथे काय करतोय, मी इझिली बसून तुम्हाला मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय आणि माझं त्या ठिकाणी काय प्रॉफिट चालू आहे. सिम्पल. तुम्हाला जास्त काय करण्याची गरज नाहीये मार्केटमध्ये. फक्त स्मार्ट आपण कसं बनवून प्रॉफिट कमवू शकतो त्या स्मार्ट कॉन्सेप्ट वरतीच लक्ष देणं गरजेचं आहे. लॉस होणार मार्केटमध्ये, छोटे छोटे लॉस होणार, पण ज्यावेळी प्रॉफिट देणार आहे त्यावेळी आपल्याला पूर्ण प्रॉफिट घेता आलं पाहिजे. समजलं? बघा कसं असतं माहितीये, रिस्क मॅनेजमेंटचा सर्व भाग. या ठिकाणी स्मॉल लॉस बिग प्रॉफिट या कॉन्सेप्ट वरती तुम्ही काम केलं तर तुम्ही समजा ₹1 लॉस करताय आणि ₹3 कमवताय, तर गरज नाही 10 पैकी 8 ट्रेड किंवा 7 ट्रेड प्रॉफिट मध्ये येणं गरजेचं आहे. 5 ट्रेड किंवा 4 ट्रेड जरी आले ना तरी सुद्धा तुम्ही प्रॉफिट मध्ये राहणार आहे. हा सर्व रिस्क मॅनेजमेंट आणि स्टॉप लॉसचा गेम आहे. हा टार्गेटचा गेमच नाहीये. आपण स्टॉप लॉस कुठे हे करतोय ना त्याच्यावरती. आता हा बघा, हा बाय आहे आणि हा जो सेल आहे, यामध्ये आपलं किती प्रॉफिट मोठं झालंय. समजलं मित्रांनो? इझिली आपण मार्केटमधून प्रॉफिट जनरेट करू शकतो. त्यासाठी तुम्हाला ही स्ट्रॅटेजीला समजून घेणं गरजेचं आहे. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कारण खूप मोठा व्हिडिओ बनतो.